नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज मी दहिसर आरटीओला गेलो होतो, तर तिथंही दोन रिक्षा चालक भेटले। मुलंही प्रामाणिक आहेत, आशिफ आणि राशीद, कुठं मालवणीला तिथं कुठं राहतात असं, पण अजून त्यांना माहिती नाही। त्यांचे गुरु लोक काही बी अफवा उठवतात आणि ह्यांच्याकडे लायसन आहेत, बिल्लं आहेत, पण इथं पिवळं ओळखपत्र लावावं लागतं मात्र। आणि जर हे लावलं ना कुणी, लायसन लावतात असे, मग बिगर बिल्ल्याचे वगैरे असं, आणि बिना लायसन बिल्ल्याचे सुद्धा चालवतात। पण इथं लायसन बिल्ला ज्याच्याकडे असेल त्याला ते पिवळं ओळखपत्र हे लागतं। आता ह्याच्यावर बी काय, आता काय ह्याचं काय आहे ते काय कळतच नाही। बिल्ला मला वाटतं आहे का नाही अजून, पण बिल्ला काढून हे सर्व लावावं लागतं असं। आणि प्रत्येक रिक्षावाल्यांचे सुद्धा महत्त्वाचं काम आहे की जर आपल्याकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला असेल तरच आपण एक पाळी रिक्षा चालवू शकतो, टॅक्सी चालवू शकतो, किंवा परमिट काढू शकता। परमिट काढून आपला स्वयंरोजगार करू शकता। रिक्षा चालकांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण रिक्षा टॅक्सी चालवताना आरटीओ कार्यालयातून प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हा मिळतो। त्याच्यामुळं मग जर आपल्याकडे बिल्ला नसेल, ते पिवळं ओळखपत्र नसेल, तर हवालदार कुठं भेटेल तिथं आपल्याला फाईन मारतात। जर तुमच्याकडे बिल्ला असेल तर तुम्ही आरटीओमधून रिक्षाचं परमिट घेऊ शकता। त्याच्यासाठी 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो, पोलीस रिपोर्ट लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटिंग कार्ड, एवढे जर पेपर तुमच्याकडं असतील तर आरटीओ अधिकारी तात्काळ बिल्ला, परमिट हे तुम्हाला देतात आणि मग तुम्ही रिक्षा घेऊ शकता, स्वतःचा व्यवसाय करू शकता। परंतु प्रत्येकाची जबाबदारी आहे पिवळं ओळखपत्र गळ्यात अटकणं, तरच तो असली ड्रायव्हर आहे। प्रवाशांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, ज्याच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र आहे त्याच्याच रिक्षात बसा, बाकीच्या कोणाच्यात बसूच नका। मग नाहीतर म्हणायचं मग काय नल्ला सुल्ला ड्रायव्हर आहे, तो बिगर बिल्ल्याचा ड्रायव्हर आहे। आणि मग काय वाहतूक अधिकाऱ्यांना एक सवय लागलेली आहे, 100, 200, 500 रुपये खायचे, टॅक्स चल पुढं, हा धंदा चालत असतो। तर प्रत्येकानं लक्षात घ्या, आपण रिक्षा टॅक्सी चालवतो तर आपल्याकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हा लागतो। आणि प्रत्येकानं आरटीओ कार्यालयातून आयडेंटिटी कोड, त्याला गुरु लोक म्हणतात पिवळं ओळखपत्र, पिवळं ओळखपत्र, बरं असून द्या, पिवळं ओळखपत्र तर पिवळं ओळखपत्र, पण ते लॅमिनेशन करून हे गळ्यात लावायचे आहेत आणि वाहनाचे पेपर सर्व अपडेट ठेवायचे आहेत। हे मात्र प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे।